मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. आणि व्हिडिओमध्ये एक गावाकडचं एक टिपिकल लुक मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही नजारा बघू शकता. असा एक सुंदर असा नजारा आहे. हे समोर जे तुम्हाला दिसत आहे ती गंज आहे. गुरांसाठी चारा असतो यामध्ये. एक टिपिकल लुक, एक टिपिकल गाव असा तुम्हाला दिसत असेल. हे समोर दिसते ते तुम्हाला वडाचं झाड दिसत आहे. त्याच्याच बाजूला आहे पिंपरणीचं झाड. ही झाडं सध्या लुप्त होत आहेत. काही वर्षानंतर कदाचित आपल्याला ही झाडं सुद्धा दिसणार नाहीत. असे भव्य दिव्य मोठं वडाचं झाड समोर आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर असा नजारा. आणि हे मातीचं लिंपण केलेलं एक सुंदर असं घर. दगडांच्या भिंती आहेत. आणि आज मी आपल्याला लुप्त होत असलेला एक सारवण प्रकार दाखवणार आहे. सारवण म्हणजे शेणाने सारवत असलेली आपल्या घरातली जागा किंवा अंगण, याला आपण शेणाने सारवत असतो. आणि अत्यंत एकेकाळी महत्त्वाचा असा घरातला घटक, जेणेकरून पूर्वीच्या बायका शेणाने घर सारवत असे. आणि हे आरोग्यासाठी एकेकाळी अत्यंत चांगली अशी ही गोष्ट आज लुप्त होत चालली आहे. आणि हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे की सारवण कसं करतात आणि या सारवणामुळे काय फायदे होतात. तर बघा आपण पुढे. काय करते? सारी होती. कशाला? तुळशीची लग्न आहे की ना. बरं बरं. काही शेण आहे का? हो, शेण. काय फायदा आहे या शेणांचे? शेण सारवल्याने काय होतं? चांगलं दिसतं. रांगोळी काढायची. रांगोळी काढणार आहे. हं, हं. अच्छा अच्छा. हे तर आता बंदच होत आले. सगळीकडं कुठं दिसतच नाही. ते आपल्याकडे आहे ना अजून. आपल्याकडे अजून आहे का? हं. आणि आम्हाला आवडतं हे करायला. आवडतं का? हो. मग या शेण सारवल्याने काय काय फायदे होतात शरीराला? काय आहे का काय कल्पना याची? आहे की चांगलं राहतं सगळं. हाती चांगलं शेणानं राहते. रोगप्रतिकार शक्ती हां, वाढते. हो. घरात जंतू येत नाहीत. नाही ते, हो. बरं बरं. चांगलं आहे चांगलं. सारवून दाखव जरा कसं असतं. आत्ताच्या पिढीला कळलं पाहिजे ना सगळं. हं. ते असं सारवायचं. बरं बरं. एकदा सारवल्यावर किती दिवस राहते? राहते की 10-12 दिवस. बरं बरं बरं. आता ही प्रथा बंद होत चालली आहे ना. हं. कुठे आता कोण सारी सगळ्यांच्या घरी फरशात लागलेत. आता हे आपलं हाय अजून ते शेण मातीचं म्हणून. बरं बरं. सिमेंटचं चालल्यावर पण कशाला सारे येते. अच्छा अच्छा. चांगलं आहे. हं. हे टिकलं पाहिजे. कोणतरी परंपरा चालवली पाहिजे हं. थोडीफार. आणि ती रांगोळी छान दिसते ना त्याच्यावर. अच्छा अच्छा. हं. हे फक्त घराच्या समोरच सारवतं का तुम्ही घरात पण सारवता? घरात बी सारे. बघूया आता आपण हे कसं शेण सारवले. हं. झालं सारवून? झाले. बरं बरं बरं. चालेल. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. होय. शेणानं कसं सारवतात आणि या सारवलेल्या शेणावरती सुंदर अशी रांगोळी काढली. आणि ही रांगोळी अतिशय उठून दिसत आहे. तुम्ही बघू शकता. सध्या हा प्रकार लुप्त होत आहे. आणि अशा अंगणात दरवाजाच्या समोर शेणानं सारवून त्याच्यावर सुंदर अशी एक रांगोळी काढलेली आहे. तुम्ही बघू शकता. थोडंसं तुम्हाला लांबून दाखवतो एक लुक
कसा दिसतोय त्याचा. ही घराची एंट्री. आतमध्ये पण शेणानं सारवलेली खोली आहे. या आतमध्ये अजिबात फरशा नाहीत, तुम्हाला दिसत असेल. सुंदर असं टिपिकल एक लुक या घराला, आणि आज ही परंपरा जपून ठेवली आहे. अतिशय सुंदर असं मोहक दृश्य आणि हे घर. शेण आपणास गाईच्या आणि म्हशींच्या विष्ठेपासून मिळत असते. यालाच आपण शेण म्हणून संबोधतो. ग्रामीण भागामध्ये आजही पारंपरिक पद्धतीने सारवायला या शेणाचा वापर केला जातो. शेण थापून वाळवून त्याच्यापासून गोवरी तयार केल्या जातात. या गोवऱ्यांचा वापर चुलीमध्ये जळणाकरता इंधन म्हणून वापर केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक विधींमध्ये या गोवऱ्यांचा वापर केला जातो. या शेणांचा बायोगॅस इंधन म्हणून देखील वापर केला जातो. शेण आणि गांडूळ यांचा वापर करून उत्तम असे गांडूळ खत तयार करता येते. घरात सारवलेल्या शेणाने अथवा घरामध्ये सारवलेल्या शेणामुळे घरामध्ये उदारपणा असतो. तसेच हे शेण जंतुनाशक देखील आहे. अलीकडेच या गायींच्या शेणापासून चीप रेडिएशनपासून देखील आपले संरक्षण होते असा नुकताच दावा केला आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक नानाविध रोग आणि आजारांवर या शेणाचा आणि गोवऱ्यांचा वापर केला जातो. असे हे शेणाचे अनेक फायदे आपणास दिसून येतात. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण आपल्या कमेंटमधून नक्की आम्हाला कळवू शकता. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.